गजाधिराज सद्गुणा सिद्धरामेश महाराज की जय. राजाधिराज सद्गुणा शिवसे महाराज की जय. ग्रंथ नाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद दशक तिसरा समास नववा वाचण्यास प्रारंभ करतो महाराज. मृत्यू निरूपण. श्री गणेशाय नमः. ओम सरस्वते नमः. ओम श्री सिद्धरामेश्वराय नमः. श्रीराम. संसार म्हणजे सवेची स्वार, नाही म्हणा सौधार. मापी लागले शरीर घडी घडी, नित्य काळाची संगती, न कळे होणाराची गती. कर्मासारखे प्राणी पडते नाना देशी विदेशी. राजाधिराज सद्गुणा सिद्धरामेश महाराज की जय. राजाधिराज सद्गुणा शिवसे महाराज की जय. संसार म्हणजे सवेची स्वार, नाही म्हणास उधार. मापी लागले शरीर घडीने घडी, नित्य काळाची संगती, नकळे होणारांची गती. कर्मासारखे प्राणी पडते नाना देशी विदेशी. रामदास महाराज यांनी काळ म्हणजे मृत्यू निरूपणच कशावर आहे? मृत्यू निरूपण. मृत्यू म्हणजे काय म्हणून मृत्यू म्हणजे काय? संसार म्हणजे सवेची स्वार. संसार हा संसार कुठून सुरुवात झाला? गर्भापासून. आईच्या गर्भापासून सुरुवात होतो हा संसार. संसार म्हणजे काय? पंचमहाभूतांचा हा शरीर. पंचमहाभूतांचा हा शरीर. हा कोणाला पाहिजे शरीर? मनाला. कोणाला पाहिजे? मनाला. कशासाठी? विषय सुखासाठी. विषय सुखासाठी मनाला शरीराची गरज आहे. मरेपर्यंत आपण जेवतो की नाही? रोज जेवतो, भूक भागत नाही. रोज पाणी पितो, तहान भागत नाही. तसं रोज उपभोग घेतो, पण वासना तृप्त होत नाही. वासना कुठली वासना आहे? विषय सुखाची. कानाचा विषय काय आहे? चांगलं ऐकणं. चांगलं म्हणजे मनाला चांगलं वाटलं पाहिजे की नाही? सगळं जे मन वेगळं आहे. एखादं भक्तिगीत आहे, सात्विक माणसाला आवडेल, कारण तो भक्तिगीत आहे. शृंगार रस असेल तर कोणाला आवडेल? राजस माणसा. राजस माणसाला शृंगारिक आवडेल. तामस माणसाला काय? अर्थहीन. एखादं गाणं असेल त्याला म्युझिक म्हणतात. हल्ली सिस्टम तिचं ना, म्युझिक सिस्टम. नाचायला पाहिजे त्याला, बस. नाचण्याचं गाणं आवडतं. तो तमोगुण. शृंगारिक रजोगुण. सत्वगुण म्हणजे भक्तिगीत. मग वेगळे आहेत सगळ्यांचे. सगळ्यांचा विषय वेगळा झाला की नाही? एकाचं भक्तिगीत, एकाचं शृंगारिक, एकाचं काय म्हणतात म्युझिक खाली. डेंजर म्युझिक असतं ना, डेंजर. पिक्चरमध्ये किंवा नाटकामध्ये दाखवतो ना डेंजर. बॅकग्राऊंड साऊंड म्हणतात त्याला. बॅकग्राऊंड साऊंड. मारामारी होते ते म्युझिक कशी वाटते? एखाद्याची भानगड होते तेव्हा म्युझिक कशी वाटते?
एखादा मृत्यू मारून त्याला नाचतात, तो ती म्युझिक कशी असते? शृंगारिक कशी असते आणि सात्विक कशी असते? रजतमसत्व रामदास महाराजांनी उकळून सांगितलंय. आपला तुकाराम महाराजांनी उकळून सांगितलंय. काय सांगितलंय? जन्माची ते मूळ पाहिजे शुद्ध ना दुःखास ही कारण जन्म घ्या. सुखासाठी जन्म घेणं भ्रम आहे आपला. कारण आपण विषय सुख घेतो म्हणून वाटतं जन्म घेणं चांगलं. जन्माचे ते मूळ पाहिजे शुद्ध ना दुःखास ही कारण जन्म घ्यावा. आता जन्म घेणं मृत्यूला आमचा विषय राहिला. रोज म्हणतो की ना आपण, सकाळी उठल्यावर पीडा सुरुवात होते की नाही? सकाळी उठल्यावर पीडा सुरुवात होते की नाही? सुखदुःख आहे की नाही? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सुखदुःख आहे की नाही? त्याच्यात आपण कॅल्क्युलेशन केलं तर सुख किती आणि दुःख किती? दुःख जास्त असणार, सुख कमी. मग सुख जवळ मिळे, दुःख पहाडा रोज बघतो आपण. पण परिते विषयाधुंद आहे म्हणून आपल्याला कळत नाही दुःख जास्त आहे आणि सुख कमी आहे. आशेने जगतो माणूस, मला सुख मिळेल, मला सुख मिळेल. कुठला विषय सुख? तो सुख नाही आहे. सकाळी आपला जन्म होतो, रात्री आपण मरतो. मरणाचा आनंद आहे तो जन्मात नाही. सद्गुरू भेटल्यानंतर मरण म्हणजे पीडा आहे ना. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत शरीर, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण रावण आहे की नाही? 10 इंद्रियात प्रवेश करतो की नाही? ध्यान प्रवेश करतो की नाही? आपण देवबुद्धी येते की नाही? रात्री झोपल्यानंतर काय? तिकडे मनच नाही, बुद्धी नाही, चित्त नाही, अहंकार नाही, करंट नाही. म्हणून सकाळी उठल्यावर म्हणतो की नाही, खूप छान झोप लागली, गाढ झोप लागली. झोपेत आनंद आहे हे सकाळी उठल्यावर कळतं. झोपेत आनंद आहे हे सकाळी उठल्यावर कळतं. कारण तिकडे विषय सुख नाही, आत्मसुख आहे. तिकडे विषय सुख नाही, आत्मसुख आहे. म्हणून पूर्वीचे ऋषी जपी मुनी तपी 12 वर्ष 14 वर्ष ध्यानधारणा करायची, मेडिटेशन करायची. देहबुद्धी विसरून जायची, त्याला ध्यान ती विसरून जायची. पण तो वाल्या कोळी 12 वर्ष तपश्चर्या केली, अंगावर वारूळ चढलं, म्हणजे मुंग्या चढल्या, वारूळ बदलून टाकलं. त्याला कळलंच नाही, माझ्या अंगावर मुंग्या चढून वारूळ बदलून टाकलं. पण जो सद्गुरू आहे त्याला काळजी असते. सद्गुरू म्हणजे काय? सद वस्तू दाखवितो तो सद्गुरू. त्याच्यामध्ये देहबुद्धी नसते. 12 वर्षाचं त्या नारद मुनीला कसं आठवलं, याला मी नाम दिलं होतं आणि तो इकडेच आहे. म्हणजे तुम्हाला आठवण देणार कोण? तो गुरु. सर्व चराचर म्हणून उरला त्या तुला प्रेमाळा म्हणजे सर्व चराचर मध्ये तोच आहे, त्याच्याशिवाय काहीच नाही. त्याच रस्त्याने जाण्याचं योग येणं, त्याला आठवणं, नाम ऐकायला नाम आलं, त्याला नाम दिलेलं होतं त्यांनी वाल्या कोळ्याले. त्याला म्हणता येत नव्हतं राम, मरा 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 म्हणतात तो राम ॲटोमॅटिक शब्द झाला. तू त्याला आठवलं मी नाम दिलं होतं वाल्या कोळ्याले. बघितलं तो वारूळ झालं, त्याचं साफ केलं, बाहेर काढलं. त्यामुळे तू पूर्ण झाला. तू वाल्या कोळी नाही, वाल्मिकी ऋषी झालास. आणि तुझ्या हातून असं काव्य तयार होईल, न भूतो न भविष्यती.
कधी घडलेलं नाही ते तुझ्या हातून घडेल. आणि तेच घडलं. गुरुचं वाक्य सत्य ठरलं. रामायण घडण्यापूर्वी रामायण वल्ल्या कोळीने लिहिलं. रामायण घडण्यापूर्वी रामायण वल्ल्या कोळीने लिहिलं. दोष वाल्मिकी ऋषी झाला. म्हणजे काय सांगायचं आहे, तुझा तुझ पाशी परी तू जाव्या तुकलाशी. सगळ्यांमध्ये तोच आहे. रमेशजी राम म्हटलेला आहे. फक्त मन अशुद्ध आहे. मन कशात विषयात अडकलेलं आहे. त्या विषय सुखात सद्गुरू आत्मसुखाकडे नेतो. म्हणून देहाची गरज नाही, वासना पण नसते, मन पण नाही. म्हणून सांगितलं, काय सांगितलं आहे, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम मनोबुद्धी अहंकार चित्तानी ना. मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी चित्त नाही, मी अहंकार नाही. म्हणजे काय झाला, मी जीव नाही. म्हणजे काय, मी जीव नाही. मी जीव आहे. मला जन्म आहे, मला मरण आहे. मी पाप करतो, मी पुण्य करतो, हा भ्रम उठतो. सद्गुरू भेटले आपल्याला हे कळतं, आपल्याशिवाय आपल्यामध्ये कोणीतरी आहे. आपल्याशिवाय सकाळी आपण उठल्या जाग येते, आपण असल्याची जाण, त्याला गरज म्हणतात. मग मन आला, बुद्धी आला, चित्त आला, अहंकार आला, म्हणजे मी आला. हा रात्री मी झोपतो. मन नाही, बुद्धी नाही, चित्त नाही, अहंकार नाही, करण नाही. कुठून आलं होतं, अज्ञानातून. अज्ञान कुठला, मी कोण आहे विसरलो तो अज्ञान. मी कोण आहे तो विसरलो तो अज्ञान. रात्री झोपतो तेव्हा आपण तिकडेच जातो, पण अज्ञानातून जातो. सद्गुरू भेटल्यावर हे पहिलं आपलं ज्ञान होतं. आपण कुठून येतो ना कुठे जातो. प्रत्येक जीव सद्गुरूला शरण गेलं. शरण म्हणजे काय, समजा एखादी गोष्ट आपल्याला माहिती नाही आहे आणि आपल्याला तिकडे जायचं आहे, गरज आहे, आवश्यकता आहे, त्याच्याशी आपण जगूच शकत नाही. तीव्रता, अर्थता. मग आपण काय करतो, येणे तेणे प्रकारे शोध घेतो. येण्या तेवढ्या प्रकारे शोध घेतो. मग कोणीतरी आपल्याला मार्गदर्शक भेटतो आणि सांगतो असं 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 असं. आपली खात्री पटते, हा बरोबर सांगतो, त्यावर विश्वास ठेवतो आणि त्याप्रमाणे जातो आपण. इच्छित स्थळी पोचतो. शांती, समाधान, सुख, आनंद. मग तसं इकडे सद्गुरू आपल्याला इच्छित स्थळी नेतो. काय इच्छा पाहिजे तेवढं. ती कशी तयार इच्छा, एका जन्मात नाही, जन्मोजन्मी आम्ही भावपुण्य केले, काय विठ्ठल कृपा केली. घाण झालेली आहे, साफ करायला वेळ लागतो की नाही. तो स्वच्छ असेल तर पाणी टाकलं, फडका मारला, झालं काम. अनेक जन्म आपण विषयाच्या अधीन आहे, मनाच्या अधीन आहे, रजतमसत्वांच्या अधीन आहे. म्हणून आपण कोण आहे विसर. सद्गुरू आपल्याला तेच जाण देतो. संसार म्हणजे काय, संसार म्हणजे सवेची स्वार, नाही मरणास उधार. सगळे संसारात आहे की नाही. सगळ्या मृत्यूला ते घाबरतात की नाही. कारण मृत्यू म्हणजे सगळे सांगतात, एक दिवस मरायचं आहे, मरायचं आहे, काय घेऊन जाय, काय खायचं आहे, सगळे सांगतात. शेवट निघून जातो. मरेपर्यंत काहीतरी उद्योग चालू असतो, मरेपर्यंत. पण मरण आलं तर घाबरतो, माझं कसं, माझं कसं, माझं कसं.
पहिला माणूस मरणारा माणूस आपला विचार करतो, माझं कसं. म्हणजे त्याला कळतं आता मृत्यू आहे, पुढे काय, कर्म काय केलं आहे, त्याचं रिॲक्शन काय म्हणतं, रिझल्ट काय येणार आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. कळते पण वळत नाही ना. कळतं सगळं, वळत नाही का. संघ कसला आहे संसारी लोकांचा. संघ जडला देहबुद्धीचा, ज्याशी आपण दोस्ती केलेले आहे ते आपल्याला कुठे नेतो, ते कुठे आपल्याला नेतो मृत्यूकडे, काळाकडे. कोणी असो, काळापासून कोणी सुटलेलं नाही. साधक असो, सिद्ध असो, संत असो, बद्ध असो, मनुष्य असो, साधक असो, सिद्ध असो, कोणी असो, तो मृत्यूपासून सुटलेला नाही. मृत्यूला सगळे घाबरतात. म्हणून काय सांगितलं आहे, संसार म्हणजे समेची सार, नाही म्हणा सौदार, मापी लागले शरीरा घडे ने घडे. म्हणजे काय, दिवसेदिवस जी आपल्याला गॅरंटी म्हणतो ना, 5 वर्ष 10 वर्ष गॅरंटी म्हणतो की नाही एखादी वस्तूची, हळूहळू कमी होते, एक्सपायरी होते. एक्सपायरी होण्याच्या अगोदर जर वापरला तर काय होणार. तसं आपल्या शरीराला गॅरंटी आहे ती आपल्या कर्मानुसार, ती गॅरंटी संपण्याच्या अगोदर याचा उपाय करायचा, उपयोग करायचा. दिवसेदिवस मृत्यूच्या जवळ जातो आपण. मृत्यू होण्यापूर्वी सावध करतो सद्गुरू आपल्याला. हा शरीर विशेष साठी नाही, आत्मसुखासाठी आहे. हे सद्गुरू म्हणून सांगितलं, गुरुवा घालीत ज्ञानांजन, गुरुवा दाखवी जन, गुरुवा सभाग्य देऊन सात्म बोध नांदवी. ज्ञानांजन घालतो. शरीराचा योग्य वापर करा. जन्मापासून बरेपर्यंत जे कचरा गोळा करतो की नाही, हे शरीरासाठी आहे, मनासाठी आहे, बुद्धीसाठी आहे, चित्तासाठी, अहंकारासाठी आहे. त्या कचऱ्याचा उपयोग काही नाही. शरीर पडलं का तर सगळं शून्य आहे. ते शरीरा पडण्यापूर्वी याचा उपयोग करायला पाहिजे. जशी की भाजी आणतो की ना ताजी बाजारातून, चांगली स्वयंपाकी नसते, ती काय करते, सडण्यापूर्वी भाजी करते, कुजण्यापूर्वी भाजी करते. भाजी करून आपली भूक भागवते, सगळं आपल्या लोकांची भूक भागवते. चांगली स्वयंपाकीला हे कळतं. तसं सद्गुरू सांगतो, शरीराचा वापर कर, गैरवापर करू नका. वापर केला तर काय होईल, मी शरीर नाही, मी मन नाही, मी सुख दुःख भोगत नाही, मी नाही, माझ्याशिवाय मी आहे. ज्याला मरण नाही, सुख दुःख नाही, कर्तेपणा नाही, जन्म नाही, मृत्यू नाही, माझ्याशिवाय मी आहे. त्याचा सद्गुरू शोध घ्यायला. पण गुरु वचनी ठेविता भाव. गुरुवचन म्हणजे काय, तो तुमच्याकडे पैसे मागत नाही, लगे मुक्ती धनसंपदा काही मागत नाही तुमच्याकडे. तो फक्त जीव मागतो. काय मागतो, जीव. जीव म्हणजे आपल्यातला जो असलेला जीवपणा, तो मागतो, तो काढून घेतो. निपण कल्पित भूत मानवनिया केलंय गुरु राया पूर्ण काम. जो सद्गुरूला शरण जातो, सद्गुरूचं कार्य सुरुवात होतं. आपल्यातला मीपणा घालवतो येणे तेणे प्रकारे. असं डॉक्टरकडे जातो की नाही आपण रोगी म्हणून, डॉक्टर काय करतो, औषध बदलून देतो, बरं होत नाही, शेवटी ऑपरेशन. काय ऑपरेशन. जसं गुरु आपलं ऑपरेशन करून टाकतो, आपल्यात जीवपणाच काढून टाकतो, मीपणाच काढून टाकतो.
कट थेरपी. मग काय निरोगी होतो. रोग कुठला आहे? मला जन्म आहे, मला मरण आहे, मी करतो, मी पाप करतो, मी पुण्य करतो, मी संसार करतो, मी मुलाला जन्म देतो, मी मुलांचं सगळं करतो, मी नातवांचं सगळं करतो. मरेपर्यंत करतेपणा कर्म संपत नाही. कशामुळे घडतं? आपल्यामध्ये तो सत्यनारायण आहे म्हणून त्याला जो ओळखत नाही. सद्गुरू ते ओळखायला होतं. सत्य वस्तू दाखवितो तो सद्गुरू. सगळं कळालं का बोलतात? देव दानव मानव. आता हे देव कुठले? कल्पनेची देव कल्पा जी नासत. सगळे कल्पनेची देव आहे की नाही? ब्रह्मा काल्पनिक, विष्णू काल्पनिक, महेश काल्पनिक आणि 33 कोटी जे म्हणतात देव सगळे ते पण काल्पनिक. कारण आपणच काल्पनिक आहे. मी देव आहे हा कल्पना. या कल्पनेपोटी 33 कोटी देव तयार झाले. ईश्वरम माया निविद्या माया तिथं निरंजन. जर आपण ईश्वर आहे तो नश्वर आहे, मायामध्ये आहे. रात्री झोपेत काय? मनच नाही, माया गेली. मन म्हणजे माया. देव दानव मानव सगळे मायाच्या अधीन आहेत, मनाच्या अधीन आहेत. सगळं मन आहे म्हणून सगळं खेळ आहे. हा मनाला अस्तित्वच नाही म्हणून सांगितलं चिदानंद रूप शिव. मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाही. मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी चित्त नाही, मी अहंकार नाही. ज्याला करण चैतन्य म्हणतो ते पण नाही सत्य. शिवात्मा म्हणतो तेही पण सत्य नाही. परम आत्मा म्हणतात तेही सत्य नाही. हे सत्यावर सगळं आलेला भ्रमात्मक. हे सत्यावर आलेला काय आहे? अर्भक पडदे आहेत, मळ आहे. सत्य नाही, निर्मळ एकच. तो सद्गुरू दाखव. त्याच्यासाठी काय सांगितलंय? काळ म्हणजे समजून घ्या. मृत्यू म्हणजे काय म्हणून सांगितलंय? संसार म्हणजे सवेची सार, नाही म्हणा सुधार, मापी लागले शरीर घडी ने घडी. म्हणजे मृत्यूच्या जवळ जातो पण दिवसेदिवस. आपण ज्याला म्हणतो वाढदिवस साजरा करतो की नाही, हॅपी बर्थडे म्हणतो. सत्य काय? ते हॅपी नाही आहे, जवळ जातो काळाच्या जवळ. नित्य काळाची संगती. काळाला न तो लहान तरुण म्हातारा बघत नाही. तुमचे कर्म बघत नाही. किती पुण्य केलं किती पाप केलं ते बघत नाही. काळ आला का जाणं आवश्यक आहे. तिकडे एक्सक्यूज काय म्हणतात? माफी नाही. म्हणून सांगितलं आहे नित्य काळाची संगती, नकळे होणाराची गती. म्हणजे काय होणार आहे कोणालाच माहीत नाही. कारण आपले कर्म आपण मागच्या जन्मी काय केलं आपल्याला कुठे माहिती आहे? अज्ञानातून जन्म घेतो, अज्ञानाचा अज्ञान मरतो. जन्म म्हणजे माहीत नाही, मरण म्हणजे माहीत नाही. उदरम भरणम परित्य विषय धुंद. विषय नसतो की ना आपण. म्हणून सांगितलं आहे नकळे होणारांची गती, कर्मासारखे प्राणी पडते. प्रत्येकाचं कर्म आहे. कर्माप्रमाणे तो बालक असो, तरुण असो, म्हातारा असो, अविवाहित असो, विवाहित असो, कर्माप्रमाणे काय आहे? प्राणी पडती म्हटलं. प्राणी पडती म्हणजे मरण. कुठे पडतो? मरण कुठे येणार तिकडे पण ठरलेलं आहे. म्हणून सांगितलं आहे नकळे होणारांची गती, कर्मासारखे प्राणी पडती, नाना देशी विदेशी. कुठे पडेल हे कर्माप्रमाणे ठरलेलं असतं. कोणी पाण्यात बुडून मरतो, कोणी रस्त्यावर मरतो, कोणी अटॅकने मरतो, कोणी सहज झोपेत जातो. कर्मासारखं म्हटलेलं आहे. म्हणून सांगितलं आहे
संसार म्हणजे सवेची स्वार, नाही म्हणा सुधार, मापी लागले शरीर घडी ने घडी, नित्य काळाची संगती, नकळे होणाऱ्यांची गती, कर्मासारखे प्राणी पडती, नाना देशी विदेशी, राजा सद्गुणा सिद्धरामेश्वर, राजा सद्गुणा सिद्धोशमरा, राजा सद्गुणा सिद्धोलिंगजंग महाराज.